तू मला काही सांगावंस एवढाही जर माझा अधिकार नसेल ना तुझ्यावर, तिथे थांबण्यातच पॉईंट नाही ना मग. तू जर त्यांना मदत केली नाहीस तर मग त्यांच्यात आणि तुझ्यात काय फरक राहिला सांग मला. त्यांना मी पैसे देणार नाहीये सध्या तरी. उन लोगों ने हमको झूठ कहा, हाथों को भोसले हैं ना उसकी बीवी. नहीं भोसले, भाईजान को फंसाना इतना आसान नहीं है. सलीम, गफूर, हमें उस भोसले को और उसके बीवी को उठाना होगा. शारदा, बस झालं आता. खरं काय ते सांगणार आहेस की नाही मला? नाही, काहीच झालेलं नाही. शारदा प्लीज, असं मनात साठवून ठेवू नकोस. तुलाच त्रास होईल त्याचा. मला पण नाही सांगणार काय झालंय. हे बघ, तू बोलशील तर तुलाच रिलीफ मिळेल. मीच लायक नाहीये त्यांच्याशी लग्न करायला. माझ्या भूतकाळात जे काही घडलंय त्यामुळे मी कुणालाच तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नाही. शारदा, हे सगळं काय बोलतेस तू? हर्षवर्धन बद्दल छापून आलेलं प्रकरण त्यांनी वाचलं. त्यामुळे वरुणचे नातेवाईक माझ्यावर खूप रागवलेत. त्यात त्यांचा काहीच दोष नाही. खूप चांगली लोक आहेत ती, खूप समंजस. पण स्वतःच्या होणाऱ्या सुनेबद्दल असं सगळं वाचून त्यांना वाईट वाटणारच ना. कोणी काही बोललं का तुला तिथे? कुणीही काहीही बोललं नाही, पण मी त्यांची कुजबूज ऐकली. ठीक आहे ग, घर म्हटलं की 4 नातेवाईक बरे वाईट असणारच. पण तुला आयुष्यभर वरुण बरोबर राहायचंय आणि जेव्हा त्यांना सगळं माहीत असूनही ते तुझा स्वीकार करायला तयार आहे, तर तू का टेन्शन घेतेस? लोकांबद्दल का विचार करतेस? आणि एकदा का तुझं लग्न झालं आणि तू त्या कुटुंबाचा एक भाग झाली की आपोआपच सगळं ठीक होईल. नाही मीनाक्षी, वरुण खूप चांगले आहेत. याचाच फायदा घ्यायचा नाहीये मला. माझं प्रेम आहे त्यांच्यावर, म्हणून त्यांनी त्यांच्या परिवारापासून दूर जावं असं नाही वाटत मला. त्यांनी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी माझी मदत केली. आता तरी मी त्यांच्या हिताचा विचार करावा. त्यांनी त्यांच्या स्वभावाने जिंकलं मला. पण म्हणून आयुष्यभर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसमोर मान खाली घालून राहावं असं नकोय मला. माझ्या स्वार्थासाठी मला त्यांचं आयुष्य बर्बाद नाही करायचं. माझ्यामुळे त्यांना कुठलाही मनस्ताप व्हायला नको. सदैव मला त्यांना आनंदात पाहायचं. आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काहीही. ताई, पुढे काय करायचं ठरवलंयस? काय नाही, फक्त वाट बघायची, बाळ कधी येतं याची. पण बाळ आल्यावर काय करणार आहेस? पुढचा काही विचार केलास? नाही, पण एक मात्र खरं, मागे वळून बघायचं नाही. खूप सहन केला आता. संपली माझी सहनशक्ती. खरंय, खूप सहन केलंस आजपर्यंत. खरं सांगू, मला वाटलं होतं हा निर्णय तू खूप आधी घेशील आणि तो घ्यायलाही हवा होतास. म्हणजे देवयानीच्या जन्माआधीच. ताई, लहान तोंडी मोठा घास घेते, पण
पण आता तुझ्यावर दोघांची जबाबदारी आहे. देवयानी शिवाय होणारं बाळ. तू पुन्हा एकदा लग्नाचा. नाही नेहा, मला माझं आयुष्य पुढे नेण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही आहे. कारण मुळात मला माझा संसार चालवण्यासाठी आता पुरुषाची गरज नाही आहे. मी, माझी 2 मुलं, हाच माझा संसार. राहता राहिला प्रश्न, मी हा निर्णय इतक्या उशिरा का घेतला याचं कारण नेहा, मी खूप प्रेम केलंय हर्षवर्धनवर, मनापासून. अजूनही करते. कधी कधी खूप चांगलं वागायचं माझ्याशी. तेव्हा नाही लक्षात आलं, आता कळतं की ते चांगलं वागणं मला त्या घरात अडकवून ठेवण्यासाठी केलेलं नाटक होतं. असो, उशिरा का होईना लक्षात आलं हे नसे थोडके. बरोबर आहे. खरं तर मलाही त्यांच्या स्वभावाचं कायम नवल वाटायचं. कधी कधी इतके छान वागायचे आणि मध्येच त्यांना असं का होतं म्हणजे. स्वभावच ग, स्वभावच. त्यांचा स्वभावच तसा आहे आणि तो आता नाही बदलणार. म्हणूनच मी त्यांना सोडून एकट्याने राहण्याचा निर्णय घेतला. ताई, आजपर्यंत आम्ही तुला बघूनच मोठे झालो. तुला आदर्श मानलं स्वतःचा. तुझा आम्हा सगळ्यांनाच खूप अभिमान आहे आणि माझी खात्री आहे तू आयुष्यात जो काही निर्णय घेशील तो योग्यच असेल. बाबा, येतो आम्ही. निघायलाच बेटा. अरे बस. आदित्यराव, जे काही झालं त्यासाठी मानसीच्या वतीनं मी पुन्हा एकदा तुमची. बाबा, अहो हे काय करताय? झालं गेलं विसरून जा. चुका माणसाच्या हातून होतात. फक्त आपण त्या चुका सुधारण्याची संधी त्याला द्यायला हवी आणि ती मी दिली. मानसीबद्दल आता माझ्या मनात कुठलाही राग नाही आणि तुम्ही तो ठेवू नका. बघितलंस मानसी, खूप चांगलं नशीब आहे तुझं. इतक्या मोठ्या मनाचा माणूस तुझा नवरा आहे. वा, नशीबवान आहेस पुरे. मानसी, अगं संसार यशस्वी करणं, सुखाचा करणं हे सर्वस्वी स्त्रीच्या हातात असतं. तेव्हा आता अशीच जबाबदारीने वाग. हं, अशीच साथ द्या एकमेकांना आणि सुखाचा संसार करा.
बाबा, तुम्ही कसलीही काळजी करू नका. उशिरा का होईना पण माझे डोळे उघडलेत. देवाने मला माझ्या चुकांची चांगली शिक्षा दिली आहे. आता मी पुन्हा कधीही चुकणार नाही. आणि तुमच्या मुलीमुळे तुम्हाला कधीही मान खाली घालावी लागणार नाही असं मी वचन देते तुम्हाला. येते मी. ये बेटा. येतो. आलो. दादा, दादा संयोगिता बोलतीये. बोल. दादा, अरे काय, कुठे होतास तू? आणि पेपरात ते सगळं काय छापून आलं होतं तुझ्याबद्दल रे? काय नाही, उगाच माझी बदनामी करण्याकरता काही लोकांनी रचलेला डाव होता तो. सोडून दे. बोल, तू कसं काय फोन केलास? हां, अरे वहिनीशी बोलायचं होतं. ती नाही आहे घरी. हो का? कुठे गेली आहे? माहेरी. बाळणपणासाठी? चल, ठेवतो फोन. दादा, एक मिनिट. तुला एक सांगायचं होतं. काय? म्हणजे ज्या लोकांनी तुला बदनाम करण्याचा प्रयत्न केला ना, त्यांनीच केलं असेल हे नक्की. काय बोलतेस तू? अरे, आमच्या घरी ना मध्ये एक पत्र आलं. म्हणजे एक पत्र होतं आणि त्याच्याबरोबर DNA रिपोर्ट होता. आणि त्या पत्रात लिहिलं होतं की म्हणजे आमचा शार्दूल आहे ना, तो तुझा मुलगा आहे. आणि त्या पत्रात लिहिलं होतं की म्हणजे आमचा शार्दूल आहे ना, तो तुझा मुलगा आहे. काय? हो ना, म्हणजे यांनी नंतर हॉस्पिटलला जाऊन चौकशी केली तेव्हा कळलं की तो रिपोर्ट खोटा होता म्हणून. काय पण लोक असतात. अरे, ते एक पत्र पाठवून नुसतं आमचा जीव टांगणीला लावला होता रे यांनी. तरी मला खात्री होती की हा रिपोर्ट नक्की खोटा असणार. मी यांना तेव्हाच सांगितलं, म्हटलं माझा दादा असं काही करणं शक्यच नाही म्हणून. आणि तेच खरं झालं दादा. म्हणजे तो रिपोर्ट खोटाच होता. आणि हॅलो दादा. हॅलो, फोन कट झाला वाटतं. हॅलो दादा. याचा अर्थ सचिनरावांना सगळंच कळलं असणार आणि ही माती नक्कीच त्या नाईकने खाल्ली असणार. त्याच्यामुळेच ही ब्याद गळ्यात अडकली माझ्या. नाही तर मी त्या नाईकमुळे होत आहे हे सगळं. नाईक. हॅलो. प्रियंका बोलते. तू कशाला फोन केलास मला? शार्दूल, शार्दूल मी चुकले. शार्दूल, मला माफ कर शार्दूल. प्रियंका, तू जे काही केलंयस ना
त्यासाठी तुला देवही कधी माफ नाही करणार. मी तर माणूस आहे ग. शार्दूल, मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे शार्दूल. प्लीज मला माफ कर शार्दूल. अरे किती झालं तरी मी लग्नाची बायको आहे तुझी. ते लग्न सुद्धा तू मला फसवून केलंयस प्रियंका. नाही शार्दूल, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम होतं शार्दूल, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. प्रेम? प्रियंका, प्रेम या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का ग तुला? प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विश्वास. तुझ्यासारख्या स्वार्थी आणि धूर्त मुलीला काय कळणार आहे प्रेम म्हणजे काय? त्या नेहाने शिकवलं वाटतं तुला बोलायला. तिचं नाव नाही घ्यायचं तू. तिच्या नखाची पण सर नाहीये तुला. ठीक आहे, नसेल, पण कितीही झालं ना शार्दूल, तरी आपलं लग्न झालंय आणि तू माझा नवरा आहेस. त्या नात्याने तरी एकदा मला भेटायला येशील ना? आपल्या दोघांसाठी नाही, निदान आपल्या होणाऱ्या बाळासाठी तर. काय म्हणालीस? हो शार्दूल. शार्दूल, तुझं बाळ माझ्या पोटात वाढतंय शार्दूल. आणि तू जर मला या जेलमधून नाही सोडवलंस तर आपल्या बाळाला या जेलमध्ये, त्या तुरुंगात जन्म घ्यावा लागेल शार्दूल. येशील ना मला भेटायला? म्हणजे आपल्या होणाऱ्या बाळाला भेटायला येशील ना शार्दूल? प्लीज. हो. मानसी, आता एवढ्या मोठ्या घरात आपण दोघंच. किती सुनं सुनं वाटतंय ना? जेव्हा आपण सगळे एकत्र होतो तेव्हा किती बरं होतं ना? का झालं असं? आपण सगळे पुन्हा एकत्र येऊ शकत नाही का? आय एम सॉरी. माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला तुम्हाला. पण तुम्ही मनाने किती हळवे आहात हे आज कळतंय मला. मी कधी तुमचं मन समजूच शकले नाही. आय एम रिअली सॉरी. मानसी, इट्स ओके. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. बहिणीने ती आपल्यावरती सोपवली. माईने जरी हे घर माझ्या नावावर केलं असलं तरी मला कधीच हे घर सांभाळावं लागलं नाही. पण आता हे घर आपल्या दोघांना सांभाळायचं. त्यासाठी मला तुझ्या सोबतीची गरज आहे. मी सदैव तुमच्या सोबतच राहीन. मी एकदा वाट चुकले आणि त्याची खूप मोठी शिक्षा मिळाली आहे मला. पण पुन्हा आता मला तसंच करायचं नाहीये. आपण दोघंही मिळून आपला संसार सुखाचा करू, हे घर सांभाळू. मी आता पुन्हा तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही, कधीच नाही.
सर आपल्या नागपूरच्या प्रोजेक्ट व्यतिरिक्त चंद्रपूर आणि अकोल्याला आपण ज्या 2 प्रोजेक्टचं प्लॅनिंग करत होतो ते जवळपास पूर्ण होत आलं आहे सर. तुम्ही बोलला होता ना मला तिकडच्या जागांच्या NOCs घेण्याच्या बाबतीत, तर तेही मी काम केलं आणि बाकीची काही जुळवाजुळव होती तीही केली आहे सर. सर आपल्या आर्किटेक्ट्स टीमनी साधारण 4-5 डिझाईन ऑप्शन्स केले. तुम्ही एकदा ते चेक करून घेतलं असतं तर बरं झालं असतं सर. सर तुम्ही ऑफिसला नव्हतात त्यामुळे सगळं मीच हँडल करत होतो, त्यामुळे मी माझ्या परीने जसं होईल तसं काम केलं आहे. तुम्ही एकदा सगळं बघून घेतलं तर बरं होईल सर. आणि शारदाराजांच्या प्रोजेक्टविषयी काय शारदाराजी काय त्यांचं काही नाही सर, मी शारदाराजांच्या प्रोजेक्टविषयी बोलत होतो सर. सर झालंय काय, आपण किमती वाढवल्यामुळे बुकिंग थोडंसं कमी झालंय, पण आय थिंक वेळ लागला ना तरीसुद्धा आपले फ्लॅट्स खपतील सर. आणखीन एक गोष्ट अशी होती सर की सर 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 काय झालंय, एनी प्रॉब्लेम? नाही नाही प्रॉब्लेम नथिंग सिरियस. आपण उद्या बोलूया ऑफिसमध्ये. ओके सर, नो प्रॉब्लेम. येऊ मी सर. बाय सर, टेक केअर.